माझ्या परळीला बदनाम करणाऱ्या लोकांना जनतेने धडा शिकवला. परळीमधल्या निकालानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या परळीला बदनाम केलंय, आज 21 तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक आहे. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. गेवराई आणि अंबेजोगाई राखण्यात यशस्वी झालो, मात्र धारूरमध्ये निसट्टा पराभव झाला. निकालानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. यावेळी पंकजा मुंडेंनी सकारात्मक कौल दिल्याबद्दल मतदारांचे मानले आभार. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, प्रेम दाखवलं आणि एक सकारात्मक कौल दिला, त्याच्याबद्दल मी जनतेचे मतदारांचे मनापासून आभार मानते. नाशिकच्या भगुरूमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रेरणा बलकवडे विजयी होताच प्रेरणा बलकवडेंच्या पतीनं त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. आज भगूरच्या जनतेने मला जो न्याय मिळवून दिला त्यासाठी सर्वप्रथम मी भगूरच्या जनतेचा आभार व्यक्त करते. माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून हा विजय मला दिलेला आहे. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांची एकहाती सत्ता. आता भाजपसह महायुतीला धक्का. ईश्वरपूरमध्ये आनंदराव मलगुंडे विजयी. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 23 तर महायुतीचे 7 नगरसेवक विजयी. अहिल्यानगरच्या राहतामध्ये विखे पाटलांनी गड राखला. राहता नगरपालिकेवर विखे पाटलांची एकहाती सत्ता. 20 पैकी भाजपचे 19 नगरसेवक विजयी तर नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमतानं विजयी. राहता नगर परिषदेच्या निकालामध्ये जो प्रचंड मताधिक्य राहत्या नागरिकांनी दिलं, प्रथमतः विजयाबद्दल मी आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो. नाशिकच्या भगूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रेरणा बलकवडे विजयी होताच प्रेरणा बलकवडेंच्या पतीनं त्यांना खांद्यावर उचलून केला जल्लोष. आज भगूरच्या जनतेने मला जो न्याय मिळवून दिला त्यासाठी सर्वप्रथम मी भगूरच्या जनतेचा आभार व्यक्त करते. माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून हा विजय मला दिला. शिर्डीमध्ये भाजपच्या उमेदवार जयश्री थोरातांचा विजय. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील विजयी मिरवणुकीमध्ये सहभागी. थेट टायगरची प्रतिकृती घेऊन विजयी मिरवणूक. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण. सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांनी गड राखला. शिंदे सेनेचे उमेदवार विजयी. जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया. साहेबांनी आमच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडला. शिंदे साहेबांना पाठबळ आमचा आहे ही भावना व्यक्त करून आज हा अतिशय देदीप्यमान विजय जनतेनं या ठिकाणी आम्हाला मिळवून दिलेला आहे. सोलापूरची अनगर नगर परिषद अखेर बिनविरोध घोषित. राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील अनगरच्या प्रथम नगराध्यक्षा. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे यांची सरशी. नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या विद्या कावसानकर विजय. मला एक सांगायचं की हे विकासावर प्रेमावर हे मतदान होतं आणि हे काही आजचं नाही ना. अनेक संस्था अनेक वर्षापासून या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ताब्यात आहे.